एक विकेट मिळत मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय आकाश शिंदेच्या नावावरती आणि तो मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी उद्योजक समीर भाऊ सय्यद, त्याचबरोबर रामभाऊ कारके, प्रवीण शेठ सावळे आणि स्वप्नील आंबेकर या मान्यवरांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मोहन आंबेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर दिलीप गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे, आपलं देखील स्वागत. संभाजी दामनकर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर बाबूलाल सय्यद हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. समीर सय्यद आणि प्रवीण विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी या. रामभाऊ कारके आपल्याला देखील विनंती आहे. मैदानाच्या चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला न्यू मोरिया फायटर्स यांच्या विरोधामध्ये स्पार्टन लोणावळा या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सामना मैदानाच्या खेळवला जातोय. राहुल अण्णा ना हा चेंडू शॉर्ट पिच होता, तिथे क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. रणजीतच्या बॅटमधनं फटका खेळाय, चौकार, 4 धावा. थँक्यू. राहुलांना अडसोळे स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहतोय मैदानात बॅटिंग करतोय. हॅलो मैदानात जर पाहिलं गेलं आपण पाहतोय इथे गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज तयार आहे आणि पुढचा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढला. आनंद चव्हाणला आपण पाहतोय मैदानात बॅटिंगसाठी. समोरच्या दिशेला लवजोत त्या ठिकाणी चेंडू फील्ड करताना पाहायला मिळाला. फेकी थोडीशी असावेसा आहे, तोपर्यंत मैदानात 2 धावा आल्यात. संघाचा धावफलक वाढतोय 22 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तर मैदानात आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल आनंद चव्हाणसाठी. आनंद चव्हाणच्या बॅटमधनं इनसाइड आउट, क्रिकेटचा क्लास दाखवलाय. चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. थँक्यू. बॉल द्या सर, बॉल द्या. आतमधला बॉल आहे ना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानात पाहायला मिळणार आहे आणि हा बॉल आता आपण पाहतोय वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्या इथे खर्च केली जाईल. अतिरिक्त धावेच्या मदतीने टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय पुढे जातोय. रोहित जो आपण पाहतोय मैदानात गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रगती पथावरती. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानात आपण पाहतोय आहे. धावसंख्या जी मात्र नक्कीच आपण पाहतोय धावफलकावरती कमी आहेत. हो, इथे जर पाहिलं गेलं आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता. मैदानात शरीर भेदक मारा केला. बॅकअप साठी कुठलाही क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही, त्यामुळे थ्रो इथे पाहायला मिळाला नाही. डायरेक्ट हिट पाहायला मिळाली नाही आणि मैदानात आपण पाहतोय आलेला हा बाईची एक सिंगल आहे. एकेरी धाव इथे या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय रशीद सय्यद देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. बरोबर जर पाहिलं गेलं तर
आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन मैदानामध्ये गोलंदाज तयार आहे रोनित गोलंदाजीसाठी. फुलटॉस बॉल होता त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न रणजितच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. एक सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षक फंबल होतोय चुकी करतोय आणि त्याचं रूपांतर मैदानाच्या मध्ये दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळणार आहे. इथे येथील 2 धावा 2 धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जात आहे. धावफलकावरती 32 धावा आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या आपण पाहतो इथे घेतली जाते. आनंद चव्हाणच्या बॅटमधून देखील आपण पाहिले चांगले फटके या ठिकाणी पाहायला मिळालेत परंतु 10 चेंडू आणि 19 धावा त्याने बनवल्यात. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे परंतु हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा हे फक्त 2 धावा मिळणार आहे. 2 धावा तिथे मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील पुढे जाणार आहे. चला आपल्या बाउंड्री वरती जे लहान खेळाडू आहे त्यांना विनंती आहे बॉल आणून द्या. बॉल 34 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. फुलटॉस बॉल आणि गॅप मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कव्हर्स मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे चेंडू फील्ड केला तोपर्यंत मैदानाच्या मध्ये सिंगल आली. एकेरी धाव इथे देखील पाहायला मिळाली. 3 षटकं इथे मैदानामध्ये संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 18 चेंडू मध्ये आतापर्यंत 35 धावा आपण पाहतोय बनवल्यात. 8 षटकांचा डाव जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 8 षटकांची एक इनिंग मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. त्या 8 षटकांमध्ये जास्तीत जास्त किती धावा बनवल्या जातील कारण जर पाहिले तर या मैदानावरती फायटिंग स्कोर असा कुठलाही नाहीये. सो ग्राह्य धरला जाईल की जो चेस होणार नाही. तो जर पाहिलं गेलं मैदानाच्या मध्ये जास्तीत जास्त धावा इथे बनवाव्या लागणार आहेत आनंद चव्हाण अँड टीम अर्थात राहुल अण्णा अडसोले स्पोर्ट फाउंडेशन संघाला. मावळ तालुक्यातील आपण जर पाहिलं गेलं तर एक जुना जाणता आणि एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने आनंद चव्हाणकडे आपण पाहिले. मावळ तालुका पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ज्या खेळाडूने गाजवला महाराष्ट्राच्या बाहेर देखील भरपूर सारं क्रिकेट ज्याने खेळून काढलं तो एकमेव फलंदाज मावळ मधील आपण पहिला आनंद चव्हाणला पाहतोय. डान्सिंग ऑफ द विकेट मैदानाच्या मध्ये पाहतोय खेळून काढला जाईल तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल. मावळ भूषण या पुरस्काराने देखील आनंद चव्हाणला सन्मानित केले. का केले तर आनंद चव्हाणने एक अनुभवी खेळाडू आहे. भरपूर सारं क्रिकेट आपण पाहतो त्याने खेळून काढले. 36 धावा धावफलकावरती आता नोंदवल्या गेल्यात. लवज्योतला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा तयार. सरळ पाटणे फटका खेळून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इनसाइड आउट. हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. हा आनंद चव्हाणचा ब्लास्ट आहे. षटकार 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये हा षटकार पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक पुढे जात आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फील्ड करणार आहे तोपर्यंत आलेली सिंगल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. एक सिंगल तर आली. मॅच बॉल आलाय सर तोपर्यंत एका धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक 43 धावा आहेत. 43 लॉस ऑफ 0 विकेट्स. बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये 43. सलामीची जोडी आणखी मैदानाच्या मध्ये कार्यरत आहे. चांगलं कामकाज चांगली कार्य आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आतापर्यंत झालंय. आनंद चव्हाण मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटिंग साठी नॉन स्ट्राईक एंड वरती ऑन स्ट्राईक येण्यासाठी रणजित उडवलाय हा चेंडू आणि जाऊन पोहोचेल आता सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे 6 धावा. मैदानाच्या 49 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 49 रन्स. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न मैदानाच्या होता. बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. मैदानामध्ये आपण पाहतोय हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी आपण पाहतोय. जे षटकार आधी आपण पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमचा स्कोर देखील आपण पाहायला पुढे गेला. धावफलकावरती 49 धावा नोंदवल्या गेल्यात आणि षटक क्रमांक मैदानाच्या आपण पाहतोय
चौथ्या क्रमांकाचं प्रगती पथावरती आहे. आणि हा बॉल खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील केली जाते, परंतु अपील मैदानाच्या आतमध्ये फेटाळली जाईल. डॉट बॉल येतोय, डॉट चेंडू. षटक देखील मैदानामध्ये संपलंय. 4 षटकांचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि एक छोटासा ड्रिंक ब्रेक. तोपर्यंत 49 धावा धावफलकावरती आहेत. ऐकूया डीजे. AG Remix. डीजे. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण येतोय. आणि जर पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज जयेश गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 5 व्याला सुरुवात. पहिलाच बॉल वाईड आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली जाणार आहे. टीमचा स्कोर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता 50 धावा. संघाची अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होती. 50 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथे विकेट करायचा होता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू. तर इथे बॅटवरती परफेक्ट मिडल झाला नाहीये. तोपर्यंत मैदानामध्ये आलेली एक सिंगल जी मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आनंद चव्हाण आपण पाहतोय या फटक्यावरती थोडीशी नाराजी नक्कीच व्यक्त करतोय. हा फटका हा चेंडू वेगळ्या दिशेला आणि चांगल्या पद्धतीने खेळता आला असता हे आनंद चव्हाणने पुन्हा एकदा दाखवलं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने 51 धावा धावफलकावरती आता नोंदवल्या गेल्या. पुढचा चेंडू आहे. हो, इथे बॅटची कडा घेत असताना चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या जवळ गेलाय. तोपर्यंत एक सिंगल पुन्हा एकदा आली आहे. हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळलंय. 2 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केल्या. पहिला चेंडू जर पाहिला आपण वाईड आलाय. अतिरिक्त अवांतर धावसंख्या देखील आपण पाहिलं धावफलकावरती त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धावा आली. त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्या. 1 मिनिट थांबा. आणि जर पाहिलं मैदानाच्या संघाचा धावफलक 52 वरती पोहोचलाय. 52. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. जयेश गोलंदाजीसाठी तयार. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला येऊन पॉइंटला खेळायचा होता. मैदानाच्या आतमध्ये हा देखील बॉल आपण पाहतोय डॉट आहे. ऑन साइडला चेंडू खेळून काढण्याचे प्रयत्न आनंद चव्हाणच्या माध्यमातून केले जात आहेत. कव्हर्स मध्ये आनंद चव्हाणचे आपण 2 6 पाहिलेत. काय बॅटिंग त्याने मैदानामध्ये केली आहे. सायकल मैदानाच्या बाहेर गेले बाळा. आणि ते हा देखील बॉल सुसाट वेग मैदानामध्ये पाहायला मिळाला. गती पाहायला मिळाली. आणि जर पाहिलं तर मैदानामध्ये हा देखील बॉल डॉट आलाय. 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल जयेश. काय गोलंदाजी करतोय. आनंद चव्हाणला इथे उभा करून ठेवलाय या 2 चेंडूवरती. 52 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. मंजित आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचलेत. तोपर्यंत सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये नकार खेळवलाय आणि ते धोका. रणजित मैदानाच्या आतमध्ये बाद. फलंदाज बाद.
डीजे मैदानाच्या मध्ये फलंदाज बाद झालाय, त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालाय सागर राऊत. आणि मैदानाच्या मध्ये षटक देखील संपलंय. या षटकाच्या समाप्तीनंतर 5 षटकांचा डाव आतापर्यंत संपलाय आणि संघाचा धावफलक 54 धावा धावफलकावरती आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 5 षटकांमध्ये एक्स्ट्रा खर्च केल्यात, फक्त 3 धावा. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. स्पर्धेच्या निमित्ताने आडली नगरीचे माननीय सरपंच अमित शेठ गुडगुले या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर मैदानामध्ये 54 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्या. आश्रय घेण्यासाठी आपण पाहतोय सागर राऊत नवीन फलंदाज आलाय. ओहो, सागर राऊतच्या बॅटवरती हा चेंडू येऊ शकलेला नाही. या मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिले सतीश मैदानामध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आणि जर पाहिलं मैदानाच्या मध्ये सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत रामभाऊ कारके, प्रसिद्ध गाडा मालक, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि सरळ बाटे फटका खेळून काढला, फटका फसलाय आणि सागर राऊत इथे जाळ्यामध्ये अडकलाय. फलंदाज बाद, बिग विकेट गॉन. आणि त्याचप्रमाणे अडले नगरीचे उद्योजक, थँक्यू डीजे. त्याचप्रमाणे अडले नगरीचे उद्योजक अविनाश दादा घोटकुले देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि मैदानामध्ये आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये आपण पाहतोय नक्कीच प्लेअर ऑफ द डेचा मानकरी कोण ठरणार आहे शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहणार आहोत. आणि संपूर्ण आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा तिथे असणार आहे. आणि जर पाहिले गेले तर गेले 3 दिवस आपण पाहतोय स्वराज्य चषक ही स्पर्धा चालू आहे. आणि स्वराज्य चषकामध्ये जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून आमचा एक माणूस हरवलाय. समजने वाले को इशारा काफी आहे. आणि बाळाभाऊ सुद्धा म्हणतात की विशालांना सुद्धा दिसत नाही. मैदानामध्ये आपण पाहिलं तर इथे षटक क्रमांक आपण पाहतोय 6व्या क्रमांकाचा आहे. 55 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता या 2 षटकांमध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आनंद चव्हाण आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर नाही, सागर राऊतला बाद केलाय. सागर राऊत बाद झालाय, रणजित बाद होताना पाहायला मिळाले. परंतु जोपर्यंत आनंद चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावसंख्येला ब्रेक लागू शकत नाही. कारण आनंद चव्हाण जास्त काळ शांत राहू शकत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. थँक्यू. सामना चालू करून घ्या. बॉल आहे मैदानामध्ये. हा स्पर्धेचा नियम आहे, त्या नियमांचं पालन करा. इथे अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. आणि इथे आपण पाहतोय हा क्लास आहे आनंद चव्हाणच्या बॅटिंगचा. कारण जर पाहिलं गेलं तर चांगल्या चेंडूला तो सन्मान देतो, तर खराब चेंडू वरती मैदानाच्या चौकार षटकार खेळतोय. ही क्रिकेट आहे, हे सेन्सिबल क्रिकेट आहे. आणि ते मैदानाच्या दाखवत असताना आनंद चव्हाणला आपण पाहतोय. उगाच हा खेळाडू काही एका रात्रीमध्ये तयार झालेला खेळाडू नाहीये. प्रत्येक चेंडू कशा पद्धतीने हाताळायचा आहे
आणि इथे पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न, फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण तिथे होऊ शकलेलं नाहीये. त्यानंतर आपण पाहतोय बॅकअप केलं जाते, आलेली एक सिंगल, दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलंय 6 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जनसेट सौजन्य लाभलंय, ऋषीदादा मुरे आणि त्याचबरोबर प्रतीक गुलावळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू असणार आहे. शॉर्ट पिच बॉल, शरीर भेदक मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. कुठल्याही प्रकारे जर पाहिलं तर बिग हिट पाहायला मिळत नाहीये. जोरदार बॅट फिरवली परंतु लेग बाईटच्या रूपामध्ये आपण पाहतो एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक पुढे गेला आणि 70 धावाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 70 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मैदानात आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हा बॉल, वॉटर बॉल, काय चेंडू पडलाय. चांगला चेंडू होता परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय हा वाईड घोषित केलाय आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून इथे रिव्ह्यू कळवलाय की हा चेंडू वाईड आहे की चेंडू ग्राह्य धरला जाईल हे आपण पाहणार आहोत. हा चेंडू वाईड आहे की नाही आपण यासाठी तिसऱ्या पंचांकडे येते. तिसरे पंच टीव्ही अंपायर्स आता थोडीशी बिझी होणार आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सागर बोध सर आहेत. त्याचप्रमाणे cricklife.in माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. आजच्या या दिवसामध्ये आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित असणाऱ्या संपूर्ण मान्यवरांचं, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य चषक 2026 या स्पर्धेमध्ये आणि स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून पुन्हा एकदा उपस्थित संपूर्ण मान्यवरांचं स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने कार्तिक कारके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर मैदानामध्ये पाहिलं गेलं इथे अपील केली की वाईड आहे की नाही, तिसऱ्या पंचांचा डिसिजन पेंडिंगला आहे. सागर बोध सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. डिसिजन कळवा सर. वाईड बॉल आहे, वाईड बॉल. इथे आपण पाहतोय मैदानात हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्या आपण पाहतो इथे धावफलकावरती ऍड केली जाणार आहे. टीमचा स्कोर देखील पुढे जातोय आणि आता धावफलकावरती 71 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. आणि ते खुलवट टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फील्ड करताना पाहायला मिळेल. थोडीशी चुकी झाली, बॅकअप त्या ठिकाणी झाला. चेंडूची फेकी आपण पाहतोय बाहेरदार आहे. तोपर्यंत मैदानात आपण पाहतोय इथे आलेल्या या 2 धावा आहेत. या आधीचा चेंडू जर आपण पाहिला अगदी खोलवर टप्प्याचा जो पाहायला मिळाला होता, जो वाईड घोषित केला. अशी चेंडू मैदानात चांगल्या गोलंदाजीची ओळख आहे. जयेशला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा तयार.
सफल झालाय खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फुटबॉल पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या मध्ये जर पाहिलं पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला, चेंडूचा वेग कमी केला, त्यानंतर गोलंदाज स्वतः चेंडूवरती पोहोचला आणि मैदानाच्या मध्ये एक सिंगल आली. एक धाव तर रोखू शकणार नाही. संघाचा वाढता धावफलक आपण पाहतोय पुढे जात आहे. 74 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सागर राऊत आपण पाहिलं बाद होताना पाहायला मिळाला, त्याची फारशी बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळालेली नाहीये. तो पहिल्या सामन्यामध्ये थोडा अपयशी नक्कीच ठरलाय, परंतु नंतरच्या सामन्यांमध्ये त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. त्याआधी 74 धावा आपण पाहतोय धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. आणि गोलंदाजीच्या मार्कवरती जयेशला आपण पाहतोय काय बॉलिंग मैदानाच्या मध्ये करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन मैदानाच्या मध्ये तयार आहे. पुन्हा एकदा वेग दाखवलाय आणि त्या वेगाचा फायदा घेतलाय. हा चेंडू पाठवलाय फाईन लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट हा येतोय षटकार. मंगेश मैंने प्यार तुम्हीं से किया है, मैंने दिल थँक यू. बॉल द्या दिया सर. है. बॉल दिलाय का आनंद सर? जो नवीन बॉल मैदानामध्ये दिलाय त्याच्यावर तुम्हाला एक बॉल तर कंपल्सरी खेळावाच लागणार आहे. जितका तुम्ही वेळ घालवाल तितकी तुम्हाला पॅनल्टी मिळेल. स्पर्धेचा नियम आहे. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू नवीन षटक आहे. आणि पुन्हा एकदा आनंद चव्हाणच्या बॅटमधनं फटका खेळलाय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. इथे 2 धावा मिळतील. संघाचा धावफलक आपण पाहतोय 82 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 82 रन्स. आनंद चव्हाणची बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 22 चेंडू 41 धावा. 22 चेंडू आणि 41 धाव संख्येवरती. त्याचप्रमाणे अक्षय टाक आपण पाहतोय मैदानामध्ये 5 चेंडू 13 धाव संख्येवरती कामगिरी करतोय. पुढचा चेंडू मैदानामध्ये आहे. सरळ बॅटने फटका खेळून काढला. आता फटका फसला आहे आणि क्षेत्ररक्षण होऊ शकलेलं नाहीये. जेल मैदानाच्या मध्ये होऊ शकला नाहीये. एफर्ट कमी पडलेत आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय तोपर्यंत आलेल्या 2 धावा आहेत. 84 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती सतीशला आपण पाहतोय काय गोलंदाजी त्यानं मैदानामध्ये केली आहे. फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश नक्कीच मिळेल, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ महत्वाची आहे. ती साथ कुठेतरी कमी पडते. मैदानामध्ये आपण पाहतोय 84 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्या. आनंद चव्हाण आणि अक्षय टाक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहेत. पुन्हा एकदा तयार. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे वाईट बॉल आहे. वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्या इथे खर्च केली आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचा धावफलक वाढतोय 85 धावा. या चुका टाळाव्या लागणार आहेत. या चुका मात्र इथे थांबवाव्या लागणार आहेत. कारण जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 85 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक शेवटचा आहे. अंतिम षटक स्लॉगवरचं षटक. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवताना पाहायला मिळणार आहे. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय केलाय आणि तिथे फलंदाज अक्षय टाक बाद. डेन्स व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आणि संघाचा धावफलक 87 धावा धावफलकावरती आहेत. बॅट्समनचं नाव फलंदाजाचं नाव कळवा आनंद सर. नाम बताओ बैट्समैन का. सचिन निरंजन मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॅटिंग साठी आलाय. सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आनंद चव्हाण. अर्धशतकी खेळी इथे पूर्ण करतोय वैयक्तिक.
थँक्यू डीजे. आणि इथे मैदानात सत्वरे 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 93 धावा धावफलकावरती आहेत. 25 चेंडू 50 धावा बनवल्यात. आनंद चौहान शेवटचे 2 बॉल या षटकातले शिल्लक आहे. काय कामगिरी मैदानात सत्वरे केली जाईल आपण इथे पाहूयात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. हा देखील चेंडू सरळ बॅटने उडवलाय आणि इथे क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहतील. चेंडू सीमा पार. बिग हिट लागोपाठचा दुसरा षटकार. मैदानाच्या संघाचा धावफलक आता 2 षटकारांनी पुढे गेलंय. 99 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. स्लॉग ओव्हरच्या षटकाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय. 3 फलंदाज बाद झाले. शेवटचा अंतिम एक षटक, एक चेंडू. या षटकातली एक चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे. पुढचा चेंडू आहे. सरळ बॅटने खेळायचा होता मैदानाच्या मध्ये. आता मिडल तर झाला नाहीये. एक सिंगल आली. कावकर्णमधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत धावबाची संधी होती, परंतु मैदानाच्या मध्ये 2 धावा येणार आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचा अंतिम संपलाय. एका इनिंगचा डाव या ठिकाणी संपलाय आणि राहुल अण्णा अडसोळे स्पोर्ट फाउंडेशन संघाने 8 षटकामध्ये बनवल्यात 101 धावा. तर लोणावळा संघाला मॅच जिंकण्यासाठी 102 धाव्यांची गरज आहे. J J J कधी पाहिने मी तिला ध्यास लागला जीवाला. कधी पाहिने मी तिला ध्यास लागला जीवाला. तुझ्या भेटीसाठी माझं माझं सुर आहे. तुझ्या भेटीसाठी माझं माझं सुर आहे. ऋषी मंगेश असं वाटलं नव्हतं कधी अंबा येईल सपनामध्ये. जाता तुळजापुरामध्ये अंबाबाईला पाहिण्याआधी. सगळं कळल्यापूर्वी हिंडून फिरून आले Thank you. दूर. सगळं कळल्यापूर्वी हिंडून फिरून Thank you, आले DJ. दूर. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. आता राहुल अण्णा अडसोळे स्पोर्ट फाउंडेशन देहरोड. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचे. चला लोणावळा संघाचे बॅट्समॅन मैदानामध्ये. चला लवकर आपण इथे लवकरात लवकर डावाला सुरुवात करणार आहे. जर पाहिले गेले नवीन डाव नवीन इनिंगला सुरुवात होणार आहे.
तत्पूर्वी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने मानकर फर्निचरचे ओनर विजय शेठ मानकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. 102 धावा, 102 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. कशा पद्धतीने केल्या जाईल आपण मैदानामध्ये पाहूयात. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आता पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रणजितला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. तर सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या दाखल होतीये आणि सलामीची जोडी जय सिंग आणि त्याच्या बरोबरीला स्वप्नील मैदानामध्ये दाखल झालाय. तर आता लेट्स प्ले आणि डावाला होतीये सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा डाव मैदानाच्या आतमध्ये. वेळ वाचवा, चला विनंती आहे. समृद्धी दूध डेअरीचे ओनर महेश शेठ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. महेश शेठ दामणकर, मनपूर्वक स्वागत. प्रत्येक इनिंग साठी वेळ आहे, टाइम इथे चालू केलाय आणि आता पहिला बॉल मैदानाच्या मध्ये पडतोय. अशा खेळण्यासाठी जयेश पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय निरंजन. मैदानाच्या मध्ये चुकी करेल आणि मैदानामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर इथे एक सिंगल आली आहे. खातं खोललंय, अकाउंट ओपन झालंय. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय राजू भाऊ गायकवाड उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. खेळून मैदानामध्ये पहिला बॉल आपण पाहतोय झील सुटलाय. त्यानंतर दुसरा बॉल मैदानामध्ये पुन्हा एकदा बॅटची कडा होती. आनंद चव्हाण पासून थोडासा दूर राहिलाय आणि इथे काय फेकी खराब आहे. तोपर्यंत एक सिंगल पुन्हा एकदा आपण पाहतो. एक चोरटी धाव पळून पूर्ण केली जाईल. प्रत्येक चेंडूवरती कशा पद्धतीने धावा येतील हे मैदानामध्ये पाहिले जाते, कारण प्रत्येक धावी महत्वाची आहे. सेकंड इनिंगचा डाव आपण मैदानामध्ये पाहतोय. तो सेकंड इनिंग खेळत असताना मैदानाच्या मध्ये या आलेल्या 2 धावा आहेत. दोन धावांनी सगळ्याचा धावफलक देखील आपण पाहतो पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. नंतर दुसरा बॉल मैदानामध्ये पुन्हा एकदा बॅटची कडा होती आनंद चव्हाण पासून आणि ते इनसाइड आउटचा स्ट्रोक होता. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. रवी डाऊन दी बॉल. आता चांगला झेल पाहायला मिळाला आणि फलंदाज मैदानामध्ये बाद. आणि ते इनसाइड आउटचा स्ट्रोक होता. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. रवी डाऊन दी बॉल. थँक्यू. मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं इथे पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. पहिला बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बाद झालाय. संघाचं धावफलक जर पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती असताना एक मोठा धक्का संघाला आपण पाहतोय इथे मिळालाय. आणि आता नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय रोनित मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी रोनिकच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आता बॅटिंग साठी तो मैदानामध्ये दाखल झालाय. काय कामगिरी या ठिकाणी केली जाणार आहे आपण पाहूयात. पुन्हा एकदा जर पाहिलं मैदानाच्या मध्ये पुढचा चेंडू आहे आणि सरळ बॅटने आपण पाहतोय इथे समोरच्या दिशेला फटका खेळून काढला आडव्या बॅटने आणि चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. रोनितच्या बॅटमधनं खणखणीत चौकार आहे. 4 धावा. थँक्यू. षटक क्रमांक आता जर पाहिलं मैदानाच्या मध्ये पॉवर प्लेचं पहिला आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिलं आक्रमण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. तिथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानामध्ये हा चेंडू आता बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. कुठल्याही प्रकारे बॅट फिरवली नाही. चेंडू खेळण्याचा प्रयत्नच केला नाहीये. मैदानामध्ये आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत स्कोर गार्ड वरती आहे
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि हा बॉल रिव्हर्स खेळायचा होता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय रिव्हर्स खेळून काढलाय. तिथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येणार आहे. कुठलीही धाव येणार नाही. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आहेत. 102 धावेंचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा ज्या आपण पाहिल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेवटचा बॉल 8 डॉट पाहिलाय, परंतु 6 धावा आता धावफलकावरती आहेत. एक फलंदाज तिथे बाद होताना देखील आपण पाहिलाय. आणि आता मॅच जिंकण्यासाठी आणखी आपण पाहतोय 42 बॉल 96 धावेंची गरज आहे. 42 चेंडू 96 धावा मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अमोल काकडे गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अंश खेळण्यासाठी मैदानाच्या पुढे फलंदाज स्वप्नील आणि त्या स्वप्नीलला आपण इथे पाहतोय. संघाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मैदानाच्या मध्ये कामगिरी खूप महत्वाची आहे. ती कामगिरी आता स्वप्नीलला करावी लागणार आहे. एक फलंदाज बाद झालाय. हो इथे लोवर फुल टॉस होता. चांगला फटका रिव्हर्स अटेंड केलाय. हा बॉल पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय अमोल काकडे गोलंदाजीच्या मार्गवरती तयार आहे. स्ट्राईक स्वप्नील पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्वप्नीलच्या बॅटमधनं आता फटका फसलाय. झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. थँक्यू 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 डीजे. आणि आता इथे हा चेंडू बिमर आहे की नाही हे चेक केलं जाईल आणि त्यानंतर डिसिजन कळवला जाणार आहे. सागर बोधसर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहे आणि ते पंचांकडनं आपण पाहतोय इथे निर्णय येईल. डिसिजन पेंडिंगला आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. ओव्हर टू डीजे. थँक्यू. फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. फलंदाज बाद आहे. त्यानंतर या षटकाच्या नंतर आपण इथे अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करणार आहोत. उपस्थित संपूर्ण मान्यवरांना मी विनंती करेल की तुम्ही मंचकाच्या समोर या. आणि प्रतिमेचं पूजन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ओंजी आंबेकर त्याचबरोबर दिलीपजी गायकवाड यांना देखील विनंती करतो की या. त्याचबरोबर कैलास शिंदे यांना देखील मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यायचे. स्पर्धेच्या निमित्ताने युवराज गारे आणि त्याचबरोबर निखिल गारे या ठिकाणी उपस्थित होतात. मनपूर्वक स्वागत आहे. आणि इथे बॅटची कडा आहे. झेल तर होऊ शकलेला नाही. मैदानाच्या मध्ये एका टप्प्यावरती चेंडू फेल केलाय. लवजोत आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आला आणि एका धावेच्या मदतीने टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय आता पुढे जाणार आहे. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेच्या निमित्ताने अभिषेक ठाकूर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बिबडोलचे चॉकलेट बॉय युवराज गारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. या आपणास सुद्धा विनंती आहे मंचावर या. आणि हा चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डावाची संधी मैदानाच्या मध्ये गमावली आहे. कारण यस्त्यांच्या पुढे स्टंपच्या पुढे चेंडू पकडलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय एक धाव तिथे सक्सेस होताना पाहायला मिळणार आहे. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय पुढे गेले. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 14 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मानकर फर्निचरचे ओनर विजय शेठ मानकर यांना देखील विनंती आहे प्रतिमेचं पूजन करण्यासाठी या. आणि ते अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. तुकोबांचे अभंग शिवबा, अन्यावरती वार शिवबा, समशेरीची धार शिवबा, अजून काय सांगू काय शिवबा.
माय शिवबा बाप शिवबा पाठीवरचा हात शिवबा अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवबा छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. पुन्हा एकदा मैदानात आपण येऊयात. 16 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये. आणि त्या मैदानामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर पंचांकडे अपील देखील केली जाते. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो डिक्लेरेशन झोनच्या जवळ गेला परंतु त्या ठिकाणी फक्त आता एक सिंगल मिळणार आहे. एका सिंगलने संघाचा धावफलक सुद्धा वाढतंय. धावफलकावरती धावा आता पुढे जात आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 12 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि 17 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. दोन षटकांसाठी 10 मिनिटांचा वेळ इथे गेलेला आहे आतापर्यंत. 35 मिनिटांचा कालावधी एका इनिंग साठी आहे त्यामुळे रूल हे फॉलो करावेच लागणार आहेत. जास्तीचा वेळ खर्च केला तर पॅनल्टी तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटक म्हणजे भरपूर वेळ घेतलाय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 17 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे आतापर्यंत आपण पाहतोय नोंदवल्या गेल्यात. पुढचा चेंडू आहे. हो इथे हा चेंडू रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न लवजोतच्या बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. 102 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे 17 धावा आतापर्यंत बनवल्या 2 षटकांमध्ये. 35 चेंडू 85 ची गरज आहे. 35 चेंडू 85 आणि इथे फटका तर फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नितीन चेंडूच्या खाली पोहोचले. झेल पकडलाय आणि फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या पुढे बाद होताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर न्यू बॅटर न्यू फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या पुढे दाखल होतोय. हिमांशू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. संघ थोडासा अडचणीमध्ये नक्कीच सापडताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिलं तर योग्य गतीने पुढे सरसवतोय. बरोबर धावफलक चालू असताना मैदानाच्या मध्ये विकेट इथे जास्तीत जास्त आपण पाहायला मिळत आहेत. 34 चेंडू 85 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. या 85 धावा आता उरलेल्या कशा पद्धतीने बनवल्या जातील मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक खेळण्यासाठी तयार हिमांशू. पहिलाच बॉल खडे खेळून काढण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्यानंतर आपण पाहतोय चुकी करतोय आणि हा चेंडू पॉइंट मध्ये जाईल. सीमारेषेच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार आहे. 4 धावा. पॉइंटला जी सायकल आहे ना ती सायकल बाहेर घ्या. भरपूर वेळा सांगितलंय मैदानामध्ये तुम्ही सायकल आणू नका. शॉर्ट पिच बॉल होता. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 2 धावांसाठी 2 धावा आहेत. बॉल द्या बॉल. तोपर्यंत मैदानाच्या 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय नोंदवल्या गेल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 चेंडू आणि 79 धावांची गरज आहे. 32 चेंडू 79. अशा खेळण्यासाठी फलंदाज तयार. गोलंदाजीच्या मार्गवरती रणजितला आपण पाहतोय. चांगले चेंडू आतापर्यंत त्यांना हाताळलेत. पुन्हा एकदा 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या पुढे होणार नाही. या फाईन लेग मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू फील्ड करताना पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये. सायकलवाला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आहे. डिक्लेअर झोन मधला चेंडू कोणी घेऊन या. बाउंड्री बॉईज स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशनचे कार्यकर्ते कुठे. पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आहे आणि ते रिव्हर्स खेळायचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता. पंचांकडे अपील केली आहे. अपील फेटाळली जाईल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हा चेंडू डॉट आलाय. 3 षटकांचा डाव इथे संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत.
3 षटकांचा डाव संपला. 24 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. जर पाहिले तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय प्रत्येक धावेला आता महत्व आहे, प्रत्येक चेंडूला महत्व आहे. 3 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालेत. तोपर्यंत जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आता 30 बॉल शिल्लक आहेत, 5 षटके शिल्लक आहे आणि 78 धाव्यांची गरज. या मैदानावरती एका षटकामध्ये आपण पाहिलंय 30 धावा झाल्यात. एका षटकामध्ये या ठिकाणी 35 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय कामगिरी आता मैदानामध्ये केली जाणार आहे आपण पाहूयात. अमोल काकडेला गोलंदाजीच्या मार्गावरती पाचारण केले, आमंत्रित केले आणि अमोल काकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. आता आश्रय घेण्यासाठी मैदानामध्ये हिमांशू आपण पाहतोय. थांबा 1 मिनिट. खोलगट टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय चेंडू. चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि हा देखील बॉल पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. आणि इथे चौकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय. 4 धावांनी संघाचा धावफलक वाढतोय. 28 धावा धावफलकावरती. याच आक्रमणाची गरज आहे, याच फटक्यांची गरज आहे. ती गरज इथे पूर्ण करावी लागणार आहे मैदानामध्ये. हो, इथे खोलगट टप्प्याचा चेंडू, चांगला बॉल मैदानामध्ये पडलाय. कुठल्याही प्रकारे धाव आता येणार नाहीये. डॉट बॉल. सायकलवाले आता तुम्हाला 50 वेळा तेच सांगू का, सायकल मैदानामध्ये आणू नका. सायकल बाहेर घ्या. आणि हा बॉल मैदानाच्या मध्ये आता इथे आपण पाहतोय बॅटवरती येऊ शकणार नाहीये. डॉट बॉल पुन्हा एकदा. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. एका चौकारानंतर अमोल काकडे या ठिकाणी कमबॅक करतायत. जर पाहिलं गेलं मैदानाच्या मध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि त्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मैदानामध्ये धावा रोखल्या जात आहेत. धावा इथे बनवणं गरजेचं आहे. 28 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत. सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. आपण पाहतोय मैदानात मध्ये पुन्हा एकदा बाद झालाय. पुन्हा एकदा अपयश या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅट्समन जरा लवकर चाला. बॅट्समनला जर मैदानामध्ये यायला 2 मिनिटं लागले तर 1 इनिंग पूर्ण होणार कधी. पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये. खुलबट टप्प्याचा बॉल, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जर चेंडू तिथून निघाला असता तर डायरेक्ट 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या. तर जर पाहिलं मैदानाच्या मध्ये पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला, पटझड पाहायला मिळाली आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतो इथे एक सिंगल आली आहे. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 29. आता लोणावळा संघ आपण पाहतोय अडचणीमध्ये सापडलाय. 25 बॉल 73ची गरज आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल. अमोल काकडे काय गोलंदाजी करतायत. बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये कुठलीही धाव जास्तीच्या खर्च झाल्या नाहीत. 1 चौकार पहिल्या बॉलवरती आला, त्यानंतरच्या 5 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात फक्त 6 धावा. मैदानाच्या वर आपण पाहतोय 4 षटक संपले, 30 धावा धावफलकावरती आहेत आणि एक छोटासा ड्रिंक ब्रेक.
स्पर्धेच्या निमित्ताने इरफान मुलानी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. बोला काय ते राहू दे, आपली मॅच चालू करा. इरफान भाई उसको पूछो क्या हुआ है. अरे मित्र परिवार आहे का नाही बघ, उचलून बाजूला न्या. आणि हा बॉल मैदानाच्या आतमध्ये शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय, झेल टिपलाय, फलंदाज बाद. ऋषी मंगेश तांबडी चांबडी चमकते उन्हात कला 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 थँक्यू. मैदानाच्या मध्ये फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय मंजित मैदानाच्या मध्ये बॅटिंग साठी. 30 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक 5 इथे पाहायला मिळते. आता मॅच जिंकण्यासाठी 23 बॉल आणि 72 ची गरज. हो इथे मैदानामध्ये आपण पाहतोय पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. अक्षय टाक करतोय चुकी. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. 4 धावा. राहुल आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. राहुल अर्थात 40 गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. आणि पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न आहे आणि इथे हवेमध्ये चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चांगला झेल. फलंदाज बाद. थँक्यू. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग साठी. आणि इथे हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या मध्ये हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न. तिथे एक सिंगल आली. एक सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता डावफलक आपण पाहतो पुढे जात आहे. आणि तिथे मैदानाच्या मध्ये 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा आहेत. आणि इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. बादची काढा. विकेट किपरचा एक चांगला झेल मैदानाच्या मध्ये आणि फलंदाज बाद.
थँक्यू. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आता इथे 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावलकावरती 19 बॉल 67 धावांची गरज. पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे धाव येणार नाहीये. डॉट बॉल त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 40 चांगलं षटक हात आलंय. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारे जास्तीच्या धावा त्यानं खर्च केलेला नाहीये. एक फलंदाज देखील बाद केलाय. आता गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आनंद चौहान गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये बॅटिंग करताना वैयक्तिक अर्धशतक या खेळाडूने पूर्ण केले आजच्या दिवसभरामध्ये. आणि जर पाहिलं तर आता मैदानामध्ये आपण पाहतोय आनंद चौहान गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. आणि इथे पुन्हा एकदा जर पाहिलं तर खोलव्या टप्प्याचा बॉल चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अलंगी कार्पेट आहे तोपर्यंत फक्त एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी नकार मैदानाच्या मध्ये. एकेरी धाव आपण पाहिली गेली तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे घेतली जाते. एकेरी दुहेरी धावेने काहीच फरक पडणार नाही. आज चौकार षटकार मैदानाच्या मध्ये खेळावे लागणार आहेत. आज स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो इथे सन्मान चिन्ह सौजन्य लाभलंय. उद्योजक माननीय सोमनाथ भाऊ धामणकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. तर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 36 धावा फक्त धावफलकावरती आहेत. आता 37 चेंडू वाईड. अतिरिक्त धावसंख्या देखील खर्च होते. तो फारसा फरक पडणार नाही कारण चौकार षटकार कुठलेही आपण पाहतो या इनिंग मध्ये पाहायला मिळाले नाही. आणि जर पाहिलं पुन्हा एकदा जोरदार चेंडू मैदानाच्या मध्ये पडलाय. वेग दाखवलाय या चेंडूवरती. हा डॉट बॉल आहे. डॉट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळामध्ये आनंद चव्हाणला आपण पाहिलंय बॅटिंग करत असताना आज गोलंदाजीच्या मार्गवरती पाहतोय. आणि पुन्हा एकदा गती परिवर्तन. स्लो बॉल मैदानाच्या मध्ये कुठलीही धाव नाहीये. आणि हा देखील डॉट बॉल. आता सामना संपूर्णपणे झुकलेला पाहायला मिळतोय राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट फाउंडेशन देहुरुड संघाकडे. कारण बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे डॉट आहे. पुन्हा एकदा लागोपाठचे 4 चेंडू जर आपण पाहिले तर 3 चेंडू डॉट आलेत. एक वाईट आला एक सिंगल आली. या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात. आणि हा बॉल मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट आहे. एस्टॅनच्या अगदी जवळून एस्टॅनच्या वरून हा चेंडू गेलाय. आणि मैदानामध्ये आता एक बॉल शिल्लक आहे ना. एक बॉल शिल्लक आहे. पहिली सिंगल दुसरा वाईट आणि नंतर 4 डॉट. शेवटचा एक बॉल आपण पाहतो या षटकातला शिल्लक. आणि हा देखील चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. डॉट बॉल. आणि षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आजच्या दिवसामधील आपण जर पाहिलं गेलं तर सर्वाधिक कमी धावा खर्च करणारे षटक आहे. आणि 2 धावा आल्यात. याआधी आपण पाहिलं जयेश षटक आणि जयेश सईने फक्त 1 धाव त्या षटकामध्ये खर्च केली. आनंद चव्हाण आपण पाहतो या षटकामध्ये 2 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता मैदानाच्या मध्ये चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 12. आणि इथे जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल येतोय. पहिलाच बॉल अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी खर्च होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल. 12 बॉल आणि 65 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. तो काय फारसा फरक इथे पडत नाहीये. कुठल्याही प्रकारे मोठे फटके पाहायला मिळत नाही. फलंदाजांना पूर्णपणे थांबवून ठेवलं इथे. आणि फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण तिथे होणार नाही. झेल सुटलाय. आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये 2 धावा आल्यात. 2 धावा पाहायला मिळतात. 40 धावा आता धावफलकावरती 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय नोंदवल्या गेल्यात. पुढचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि जोरदार बॅट फिरवली आहे. हा देखील बॉल जर पाहिलं तर बॅटवरती मिडल झालेला नाहीये. या इनिंग मध्ये संपूर्णपणे गोलंदाजाचं वर्चस्व राहिले. लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल. संपूर्ण गोलंदाजांनी जर पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी केली आहे. कोणताही गोलंदाज दुहेरी अंकाची आपण पाहिले नाहीत की ज्या गोलंदाजावरती आक्रमण केले. 10च्या वरती धावा कोणत्याही गोलंदाजाने खर्च केले नाहीयेत. हलक्या हाताने चेंडू इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा कट केलाय. एक सिंगल त्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. दुसरी धाव येणार नाहीये. पुन्हा एकदा फक्त एक सिंगल.
सामना जर पाहिलं तर संपूर्णपणे आता झुकताना पाहायला मिळालाय. सामना संपूर्णपणे आता गेलाय आणि सामन्याचं पार्ट आता जड झालंय. ते खोलवर टप्प्याचा बॉल होता. तिथे मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये आलेली एक सिंगल आहे. दुसरीचा प्रयत्न झालाय का आणि इथे आताच्या 2 धावा येणार आहेत. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होते. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघाचे असणारे संघमालक आधारस्तंभ आणि शिवशक्ती ऑडिओचे ओनर हरवलेलं व्यक्तिमत्व विशाल अण्णा नवघणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. लेट पण थेट स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. त्याचबरोबर उद्योजक अमोल नवघणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. समीर दादा कारके देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. आणि 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जाणार आहेत. संघाचा धावफलक देखील पुढे जात आहे. उजेब मुलानी आणि मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. प्रसिद्ध गाडा मालक मनपूर्वक स्वागत आहे. आणि सरळ बॅटने आता उडवलाय. या आक्रमणाला खूप उशीर झालाय परंतु मैदानाच्या मध्ये षटकार खेळलाय. 6 धावा. थँक्यू. 7 षटकं संपली आहेत. मैदानाच्या मध्ये 53 धावा धावफलकावरती आहेत. 53 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आता मॅच जिंकण्यासाठी 6 बॉल 49. लांब पर्यंत जर पाहिलं गेलं तर आता इथे सामना होईल असं वाटत नाहीये. पुन्हा एकदा आनंद चव्हाण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपायचा होता. कॉटन बॉलची संधी होती. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे एक सिंगल आली. मॅच बॉल आलाय. स्पर्धेच्या निमित्ताने गणेश सरवटे ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने आता उडवलाय. मिडल झालाय बॅट वरती आणि हा षटकार आहे. 6 धावा. मैदानामध्ये आपण पाहतोय हा चेंडू षटकार खेळून काढलाय. 6 धावांच्या मदतीने टीमचा स्कोर पुढे गेलाय. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने. खूप मोठा गॅप आहे आणि रणजित त्या ठिकाणी चेंडू फील्ड करतोय. पायाच्या सहाय्याने तोपर्यंत आलेली 2 धावा आहेत. यानंतर 2 विजयी संघांमध्ये लढत होणार आहे. 2 विजयी संघ एका बाजूला स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन आणि दुसरा संघ कोणता या ठिकाणी दाखल होणार आपण पाहूया दुसऱ्या फेरीमध्ये. आणि इथे पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न होता ज्यासाठी आपण पाहतोय आनंद चव्हाणने चेंडू हातामध्ये घेतलाय. ते काम करतोय. विकेट मिळवतोय. फलंदाज बाद. झलकी झलकी चमकी चमकी झलकी झलकी चमकी चमकी चंदना सुगंधी नाचते मी तुमच्यासाठी होऊन बेधुंदी. थँक्यू. आणि चला आता नवीन बॅट्समन आलेच. सामना चालू करून घ्या. यानंतर जे होणारे सामने 6 षटकांचे आहेत. आणि ते मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हा बॉल डॉट येतोय. डॉट चेंडू आनंद चव्हाण चांगली गोलंदाजी आज या मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक तयार. फलंदाज खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सामना संपलाय आणि सामना जिंकलाय. राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट फाउंडेशन देहू संघाने विजय संघाचं अभिनंदन. कॅप्टन टॉस साठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जातोय आणि मॅन ऑफ द मॅचचा देखील किताब या ठिकाणी दिला जाईल. आनंद चव्हाण ठरतोय झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.